तर रवींद्र धंगेकरांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत। त्यांनी आरोप केल्याचे पुरावे द्यावेत असं आव्हान समीर पाटील यांनी धंगेकरांना दिलं। खोटे आरोप करून बदनामी केल्या प्रकरणात धंगेकरांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती समीर पाटील यांनी दिली आहे। तर सागर गावसणेकर अनेक गुन्हे दाखल आहेत। गुन्हे दाखल असणारा व्यक्ती धंगेकरांना का भेटतो याचं उत्तर त्यांनी द्यावं असं समीर पाटलांनी म्हटलं। कुठलेही कागदपत्र न घेता आरोप करायचे, माझी इमेज खराब करायची, मला कामगार म्हणून हिनवायचं, या सगळ्या माध्यमातून लोकांनी सांगितलेल्या ह्याच्यामधून मी आत्ता अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी काल माझ्या वकिलांनी नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्याची कारवाई आता उद्यापासून सुरू होईल। फरार असणारा इसम त्यांच्या ऑफिसमध्ये येतो आणि मी आत्ता ऐकलेलं आहे की ह्या इसमावर बहुतेक मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे। म्हणजे मकोकाचा फरार आरोपी, एखाद्या गुन्ह्यामधला फरार आरोपी तिकडे येतो, त्याचा पूर्व इतिहासामध्ये त्याच्यावर 10 गुन्हे दाखल असतात आणि मी कोणाला भेटत नाही, माझा एखादा कुठला तरी साईडला असलेला फोटो ते काढतात, माझ्यावरती एक आरोप करतात की यांच्या हे मकोकातले गुन्हेगार आहेत।